नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे या आपल्या लेसनचा दुसरा भाग म्हणजे पूर्ण जो लेसन आहे तो लाईन टू लाईन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर आपण सुरुवात करूया. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. एक दिवस बरोबर अगदी वेळेवर दुपारी त्या ॲस्ट्रॉलॉजरने त्याची बॅग म्हणजे गाठोडे हे उघडले म्हणजे ओपन केले अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट म्हणजे त्याच्या व्यवसायातील सामग्री त्याने स्वतःसमोर मांडली. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कावरी शेल्स म्हणजे ज्यामध्ये कावरी शेल्स. आता कावरी शेल्स म्हणजे आपण सी ॲनिमल म्हणजे आपण ज्याला कवड्या म्हणतो किंवा शिंपले वगैरे म्हणतो ते त्यांनी ते समोर काढले. म्हणजेच शिंपले आणि कवड्या. अ स्क्वेअर ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. त्याबरोबरच त्याने चौकोनी आकाराचे कापड आणि त्याच्यावर असणारे गूढ रहस्यमय एक चार्ट म्हणजे पत्र त्यांनी ते बाहेर स्वतःसमोर ठेवले. अ नोटबुक एक वही त्यांच्याकडे होती. अँड बंडल ऑफ पाल्मिरा रायटिंग म्हणजेच एक पाम वृक्षाच्या पानावर लेखन केलेला गठ्ठा त्यांनी समोर ठेवला. हिज फोर हेडेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्रेड ॲश अँड वर्मिलियन म्हणजे त्यांचे कपाळ हे एकदम भडकदार आणि तेजस्वी होते. त्याने कपाळाला पवित्र अशी राख आणि शेंदूर लावलेला होता. रिस्प्लेंडंट म्हणजे एक ब्राईट, डॅझलिंग अँड इम्प्रेसिव्ह म्हणजे भडकदार, ज्याला आपण भडकदार किंवा तेजस्वी असं म्हणू शकतो. नेक्स्ट, अँड हिज आईज स्पार्कल विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम आणि त्यांचे जे डोळे होते हे एक असामान्य असं त्याच्यामध्ये तेज होती किंवा त्याच्यामध्ये एक असामान्य अशी एक चमक होती. विच वॉज रिअली अँड आउटकम ऑफ कंटिन्युअस सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स आणि त्याच्यातून समजत होतं किंवा दिसत होतं की ते जे डोळे आहेत म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर्सचे डोळे आहेत ते कस्टमरला शोधतात किंवा गिरायकाला शोधत आहेत. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. पण त्याचे जे येणारी क्लायंट्स आहेत त्यांना असं वाटायचं की ते डोळे जे आहेत ते चमकदार आहेत किंवा ते एक वेगळे तेजस्वी आहेत. त्यांना हे कळतच नव्हतं की तो कस्टमरला शोधतो म्हणून ते डोळे तसे झालेले आहेत आणि ते बघून त्यांना असं वाटायचं की प्रोफेटिक लाईट आहे म्हणजे दैवी शक्ती आहे किंवा प्रोफेटिक एक भविष्य सांगणाऱ्याची एक वेगळी ती एक पॉवर आहे. अँड फेल्ट कम्फर्टेड आणि ते बघून त्यांना कस्टमर्सना फार आनंद किंवा ते समाधानी व्हायचे. द पॉवर ऑफ हिज आईज was considerably enhanced by their position place as they were between and painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. आता या ठिकाणी एनहान्सचा अर्थ होतो इन्क्रीज. आता ॲक्च्युली इन्क्रीज म्हणजे काय आपण त्याला म्हणू शकतो त्याच्या म्हणजे डोळ्यामध्ये असणारी चमक ती वाढत असेल किंवा ते त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. आता या ठिकाणी आपण त्याचा पूर्ण अर्थ बघूया. त्यांच्या डोळ्यामध्ये एक असामान्य अशी चमक होती. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ कंटिन्युअस सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स की ज्याच्यातून ते गिऱ्हाईक शोधण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे आपल्याला कळतं की या ठिकाणी ते त्यांच्या क्लायंटला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचे. पण त्यांना कस्टमर्सला असं वाटायचं, गिरायकांना असं वाटायचं की दैवी शक्ती आहे. द पॉवर ऑफ हिज आईज त्याच्या डोळ्यांची ती चमक आणि शक्ती वॉज कन्सिडरबली एनहान्स बाय द पोझिशन प्लेस ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड म्हणजे ते जे रंगवलेलं कपाळ जे होतं आणि ती डार्क विस्कर म्हणजे अँड द डार्क विस्कर्स विच वॉज स्ट्रीम डाऊन हिज चिक्स म्हणजे कस्टमर्सच्या नजरेला ते रंगवलेलं कपाळ आणि त्यांच्या चेहऱ्यावरून ती काळी येणारी जी दाढी आहे किंवा ती कल्ले आहेत त्याच्यातून त्यांना जोरदार साथ मिळायची. म्हणजे त्यांचा जो काही पेहराव किंवा त्यांची जी काही कॉस्ट्युम्स किंवा त्यांचं जो तिथे नेचर होतं ते एकदम सुंदर होतं की जेणेकरून कस्टमर्स त्यांच्याकडे अट्रॅक्ट व्हायचे. इवन अ हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. अगदी एखादा मंदबुद्धी किंवा अर्धवेडा माणूससुद्धा त्यांचा चेहरा बघून किंवा त्यांचा पेहरा बघून त्यांच्याकडे आकर्षित व्हायचा. त्यांना बघून प्रभावित व्हायचा, स्पार्कल व्हायचा. टू क्राऊन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफरन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. आता या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की ॲस्ट्रॉलॉजरने डोक्याला गुंडाळलेला जो फेटा होता म्हणजे आपण भगवा फेटा म्हणतो किंवा पगडी म्हणतो त्यांच्या दिसण्यामध्ये ती अधिक भव्यता दाखवत होता. म्हणजे जी क्राऊन म्हणजे ती पगडी किंवा फेटा घातला त्याच्यामध्ये जास्त सॅफ्रॉन क्लॉथ म्हणजे भगव्या कलरमुळे ते जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत होते. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड आणि हा जो कलर आहे किंवा हा जो काही रंग आहे हा भगवा कधीच अपयशी ठरत नव्हता. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आपली श्रद्धा आहे त्या कलरवर म्हणून तसं असेल. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज म्हणजे जसं लोक त्याच्याकडे एखाद्या मधमाशीसारखे आकर्षित व्हायचे. जसं काही टू कॉस्मॉस और दहलिया स्टॉक्स म्हणजे जसे पोळ्याभोवती किंवा एखाद्या दहलियाच्या फुलांच्या भोवती त्या देठाभोवती जमा होणाऱ्या मधमाशा म्हणजे मधमाशा एखाद्या फुलाकडे आकर्षित होतात मध गोळा करण्यासाठी त्या पद्धतीने ती जी तिथली लोकं आहेत ती या ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे या ज्योतिषाकडे आकर्षित व्हायची. ही सॅट अंडर बाउज ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री विच फ्लँक अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल.
म्हणजेच शहरी हॉल असणाऱ्या बागेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली हा बसायचा, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर बसायचा. म्हणजे त्या ठिकाणी तो तिथे बसायचा आणि तिथून तो ज्योतिष सांगायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस. विविध दृष्टिकोनातून किंवा अनेक गोष्टींमधून ती एक वैशिष्ट्यपूर्ण अशी एक महत्त्वाची जागा किंवा ती प्लेस होती. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड धिस डाऊन धिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. त्या अरुंद रस्त्यावरून सकाळपासून ते रात्रीपर्यंत लोकांची गर्दी असायची, म्हणजे ये करणाऱ्यांची खूप गर्दी असायची. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. म्हणजे त्या रस्त्यावर जे काही वेगवेगळे उद्योग आणि व्यवसाय होते ते त्या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने चालायचे किंवा त्या ठिकाणी ते बिझनेस करायची ती लोकं, जी कोणी तिथे बसणारे असतात. ती कोण होती? मेडिसिन सेलर्स, म्हणजे औषध विक्रेते. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, चोरी केलेल्या वस्तू किंवा चोरून आणलेल्या वस्तू कमी किमतीमध्ये विकणे. अँड जंक, काही अनयूज थिंग्स वस्तू असतील. मॅजिशियन्स, काही जादूगार बसायचे. अँड अबव ऑल, आणि सर्व काही. अँड ऑक्शनियर ऑफ चीफ क्लोथ, आणि तिथे एक स्वस्त कपडे विकणारा, एक लिलाव करणारा एक व्यक्ती, लिलाव म्हणजे कमी किमतीमध्ये विकणारा व्यक्तीसुद्धा बसायचा. हू क्रिएटेड इनफ डीन म्हणजे कन्फ्युजन, किंवा म्हणू शकतो आपण नॉईज करणं, गोंगाट करणं, की त्या ठिकाणी तो जो कपडे स्वस्त विकणारा व्यक्ती आहे तो दिवसभर त्या ठिकाणी गोंगाट करायचा. आणि ह्या सर्व लोकांमुळे दॅट प्लेस वॉज अट्रॅक्टेड टू पीपल, की ती जी जागा आहे ती होल टाऊन जी आहे, टू अट्रॅक्ट द होल टाऊन, ते पूर्ण शहराला आकर्षित कर, म्हणजे त्या लोकांना त्या शहराकडे आकर्षित करायचं. नेक्स्ट टू हिम इन वॉसिफेरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. आता या ठिकाणी वॉसिफेरसनेसचा अर्थ होतो बिंग लाऊड अँड नॉईझी. त्याच्याबरोबर बाजूलाच एक म्हणजे गोंधळ घालणारा किंवा गोंगाट करणारा किंवा मोठा आवाज करणारा एक वेंडर म्हणजे विक्रेता. फ्राईड ग्राउंड म्हणजे आपले भुईमुगाच्या शेंगा किंवा शेंगदाणे जे आहेत त्याच्यावर ते शेंगा भाजून तो विकणार, तिथे तो बसायचा आणि तो तिथे भरपूर मोठमोठ्यानं आवाज करायचा, गोंगाट करायचा. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम, आणि त्याने आणलेलं जे सामान, वेअर म्हणजे इथे सामान किंवा त्याने आणलेला विकायला माल. फॅन्सी नेम इच डे, प्रत्येक दिवशी तो काल्पनिक किंवा वेगवेगळी नावं द्यायचा. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम, कधीतरी तो त्याला बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा एखाद दिवस, वन डे. अँड ऑन द नेक्स्ट डे डेली आल्मंड, आणि दुसऱ्या दिवशी तो त्याला दिल्लीचे बदाम म्हणायचा. अँड ऑन थर्ड डे राजाज डेलिकसी, आणि तिसऱ्या दिवशी तो त्याला राजाचे चवीचे किंवा आवडीचे पदार्थ असं त्याला नाव द्यायचा. अँड सो ऑन अँड सो फॉर्थ, आणि अशा प्रकारे हे सर्व चालायचं. अँड पीपल फ्लॉक टू हिम, आणि लोक हे ऐकून त्याच्या अवतीभोवती पूर्ण फ्लॉक व्हायचे, म्हणजे गॅदर म्हणजे गर्दी करायची. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजी टू, आणि जी लोक त्या वेंडरकडे यायची, ग्राउंडनट वेंडरकडे यायची, तीच लोक ॲस्ट्रॉलॉजीकडे येऊन गर्दी करायची. आता डॅलिडचा अर्थ काय होतं? वेस्टेड टाईम जस्ट हँगिंग अराउंड, म्हणजे काही घ्यायचं तर नाही आहे, दे डोंट वॉन्ट टू बाय एनिथिंग, त्यांना काही विकत नाही घ्यायचं, पण ते आजूबाजूला जस्ट दे आर हँगिंग अराउंड, ते आजूबाजूला फिरतात किंवा त्या ठिकाणी येऊन थांबतात. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर म्हणजे या ठिकाणी एखादी ज्योत किंवा एखाद्या बत्तीची म्हणजे दिव्याची ज्योत वगैरे, ज्याच्यातून उजेड प्रकाश पडतो, लाईट येते. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक अप अबो द ग्राउंडनट हिप नियर बाय. तो त्याचा म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर स्वतःचा बिझनेस हा त्या ठिकाणी ग्राउंडनटवाला जो आहे तो त्या ठिकाणी तो जो काय भाजत असेल तिथे जागेवर, त्याच्यातून थोडा निघणारा जो क्रॅकल म्हणजे थोडासा प्रकाश असेल किंवा काय असेल आणि धूर, त्याच्यावर तिथे बसून तो बाजूला बसूनच स्वतःचा बिझनेस करायचा. आता बिझनेस म्हणजे ॲक्च्युली ज्योतिष काय करतो? येणाऱ्या कस्टमरला त्याचा हात बघणे, त्याला वेगवेगळं काहीतरी सांगणं, ज्याच्याने तो खुश होईल आणि त्याच्याकडून थोडेसे पैसे घेणं त्याच्याबाबत. हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. आता ॲक्च्युली एन्चॅन्टमेंटचा अर्थ काय होतो? मॅजिकल इफेक्ट ऑर चार्म. आता ॲक्च्युली ती प्लेस तशी नव्हती, पण त्या जागेवर असं काही अट्रॅक्टिव्ह गोष्टी होत्या की त्या ठिकाणी लोक आकर्षित व्हायची. इव्हन तो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं बेनिफिट नव्हतं, म्युन्सिपल लाईटिंग नव्हती, कोणत्या प्रकारची लाईट नव्हती, पण तिथे जी बसणारी लोक आहेत, हू आर द पीपल, दे आर सेलिंग समथिंग, काही लोक जी विकत असायची, त्या ठिकाणी लाईट नसताना ते स्वतःचे दिवाबत्ती किंवा फ्लेअर वगैरे काही लॅम्प वगैरे लावून त्या ठिकाणी ते बसायचे. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स, आणि आजूबाजूला जी काही छोटीशी दुकानं असेल त्या दुकानामध्ये जी लाईट लावलेली असायची, त्या लाईट्सचा प्रकाश हा रोडवर किंवा रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या ह्या लोकांच्या बिझनेसकडे यायचा, म्हणजे जेणेकरून त्यांना त्याचा फायदा व्हायचा. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स, एक दोघांकडे हिसिंग लाईट्स म्हणजे आता जुन्या काळातले ते दिवा वगैरे जे आपण हातामध्ये घेऊन जायचो रात्रीच्या वेळेस, त्या प्रकारच्या लाईट्स काहींकडे म्हणजे तसे दिवा ज्योत होत्या. सम हॅड नेक्ट फ्लेअर स्टक अँड पोच, आणि काहींनी ओपनली म्हणजे नेक्ट म्हणजे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं कवर नसताना एखाद्या खांबावर वगैरे लटकवली त्यांची तो दिवा किंवा ती बत्ती असायची. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स, आणि काहींनी
सायकलचं म्हणजे सायकलला लावलेलं ते लॅम्प असायचे किंवा त्याच्यावर ते तिथे चमकत असायचे. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रोलॉजर मॅनेज विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन. आणि काही 1-2 जण असे असायचे लाईक द ॲस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिषासारखे की ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, पण ते दुसऱ्यांच्या लाईटवर स्वतःचा बिझनेस, ओन बिझनेस ते काय करायचे, रन करायचे, चालवायचे. इट वॉज अ बिवल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेस. आणि त्या ठिकाणी फोर्थ ऑफ साईड म्हणजे चारी बाजून येणारी जी लाईट आहे ती एक वेगळ्या प्रकारची म्हणजे प्रकाश द्यायची किंवा किरणं, म्हणजे त्याची किरणं डायरेक्ट त्यांच्या इथे येऊन पडायची. अँड मुव्हिंग शॅडोज. आणि मस्त म्हणजे चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी सावली निर्माण व्हायची वेगवेगळ्या शॅडोजमध्ये किंवा वेगवेगळ्या त्या कलर्समध्ये. दिस सुटेड द ॲस्ट्रोलॉजर व्हेरी वेल. आणि हे ॲस्ट्रोलॉजर एकदम चांगल्या प्रकारे शोभत होतं किंवा ते सूट होत होतं. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड म्हणजे काय, हेतू किंवा उद्दिष्ट, टू बी एन ऑस्ट्रोलॉजर व्हेन ही बिगॅन लाईफ. याच्यामागे खरं कारण असं आहे की ज्यावेळेस तो ॲस्ट्रोलॉजी झाला किंवा ज्यावेळेस त्याने आयुष्य जगायला, ही बिगॅन हिज लाईफ, त्याने जेव्हा त्याच्या आयुष्याची सुरुवात केली त्याला स्वतःला सुद्धा माहिती नव्हतं की तो ॲस्ट्रोलॉजर बनणार आहे. अँड ही न्यू नो मोर. आणि त्याला याच्यापेक्षा काहीच जास्त माहिती नव्हतं. ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. त्याला स्वतःला सुद्धा काही माहिती नसायचं, म्हणजे तो लोकांना सांगायचं का काय घडणार आहे किंवा काय नाही, पण त्याला तो लोकांनाही सांगू शकत नव्हतं का पुढच्या मिनिटाला त्यांच्याबरोबर काय घडणार आहे, व्हॉट विल हॅपन विथ देम. अँड ही ऑल्सो डझंट नो अबाउट हिमसेल्फ दॅट व्हॉट विल बी हॅपन विथ हिम इन द नेक्स्ट मिनिट, की पुढच्या मिनिटाला त्याच्यावर काय घडणार आहे. तरीही तो एक चांगला ॲस्ट्रोलॉजर त्या ठिकाणी प्रसिद्ध होता. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. ज्या पद्धतीने त्याचे कस्टमर्स लोकांना ग्रह तारे किंवा त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कळत नव्हत्या, त्याच पद्धतीने हा ॲस्ट्रोलॉजरसुद्धा एक स्ट्रेंजरच होता. म्हणजे त्यालासुद्धा ह्या गोष्टी अपरिचित होत्या किंवा त्यालासुद्धा ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. येट ही सेड थिंग्स विच ही प्लीज अँड ॲस्टॉनिश एव्हरीवन. आणि तो जो काही सांगायचा त्याच्यामुळे द कस्टमर्स वेअर प्लेस्ड अँड ॲस्टॉनिश्ड. आणि त्या ठिकाणी कस्टमर त्याचं ऐकून खुश व्हायचे आणि समाधानी व्हायचे आणि त्याच्यावर म्हणजे त्यांना आश्चर्य वाटायचं. दॅट वॉज अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेसवर्क. आता श्रूडचा अर्थ काय, गुड ॲट जजिंग पीपल क्लेवर. म्हणजे याचा अर्थ काय की श्रूड म्हणजे एखादा व्यक्ती असा की जो समोरच्याला बघितल्यानंतर किंवा त्याचं थोडं बोलणं ऐकल्यानंतर त्याला जज करतो किंवा एवढा हुशार असतो की त्याला त्याच्या मनात काय चालू आहे तो ओळखण्याचा प्रयत्न करणे. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी. म्हणजे ह्या ठिकाणी ॲस्ट्रोलॉजर बनण्यासाठी तुम्हाला ज्ञान असलंच पाहिजे असं नाही, थोडासा अभ्यास, चांगली प्रॅक्टिस आणि तुमच्यामध्ये ती हुशारी असली पाहिजे की समोरच्याच्या मनामध्ये काय चालू आहे तेवढं ओळखलं का यू कॅन बिकम अ ॲस्ट्रोलॉजर. म्हणजे अशा पद्धतीचं त्याचा तो समज होता, त्याची ती भावना होती. ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. एखादा प्रामाणिक माणूस जसं काम करतो एखाद्या कामगारासारखं, त्याच पद्धतीने हा दिवसभर काम करायचं. म्हणजे ॲस्ट्रोलॉजी म्हणजे ज्योतिष सांगायचं, म्हणजे त्या लोकांना भविष्य सांगायचं. अँड ही डिझर्व द वेजेस म्हणजे त्याला मिळणारे पैसे, त्याचा मिळणारा ती मनी किंवा पगार. ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. आणि तो त्याला डिझर्व करत होता. म्हणजे तो लोकांना ज्या पद्धतीने पटवून सांगायचा तर डिझर्व म्हणजे त्याची तेवढी योग्यता होती किंवा त्याला तेवढं म्हणजे त्याच्यात ते साजेसं होतं की तो जो काही पैसे कमवायचा तो संध्याकाळी दररोज संध्याकाळी तो घरी घेऊन जायचा. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. ज्यावेळेस त्याने स्वतःचं गाव सोडलेलं होतं त्यावेळेस त्याने ही डिडंट हॅव डू एनी प्लॅन ऑर एनी थॉट. त्याने कोणताही विचार किंवा कोणतेही नियोजन केलेलं नव्हतं. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स. जर तो त्या ठिकाणीच थांबला असं, म्हणजे आज तो ज्या ठिकाणी आहे ते त्याचं गाव नाही, तो दुसऱ्या ठिकाणी येऊन शहरामध्ये येऊन किंवा त्या गावामध्ये येऊन तो त्याचा स्वतःचा ॲस्ट्रोलॉजीचा बिझनेस करतो. जर तो आला नसता, इफ ही हॅड कंटिन्यूड विथ देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स. तर त्याला त्याच्या आईवडिलांचं किंवा पूर्वजांपासून मिळालेली जे काही काम होतीच त्याला त्या ठिकाणी घरी त्याच्या गावाला करावं लागलं असतं. नेमली टिलिंग द लँड. आता त्याच्यामध्ये काय केलं असतं त्यांनी, टिलिंग द लँड, जमिनीची मशागत करणे, लिव्हिंग तिथेच राहिले असते, मॅरिंग लग्न केलं असतं. अँड रॅपनिंग इन हिज कॉर्नफील्ड अँड ॲन्सेस्ट्रल होम. त्या ठिकाणी त्यांनी मक्याची शेती केली असती किंवा काही वेगवेगळे पिकं काढली असती. अँड ॲन्सेस्ट्रल होम म्हणजे काय की त्यांचं जे घर आहे म्हणजे त्यांच्या आईवडिलांचं किंवा पॅरेंट्सचं जे घर त्या ठिकाणी त्याला राहावं लागलं असतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण ते शक्य नव्हतं किंवा ते झालं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन. त्याला घर सोडावं लागलं होतं विदाऊट टेलिंग एनीवन. कोणालाही न सांगता त्याने घर सोडलं होतं त्याचं गाव. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि आता 100 कपल म्हणजे काय 2, 100 म्हणजे 100. या ठिकाणी अर्थ काय होतो की त्याने 200 मैल पार करून तो ह्या शहरामध्ये किंवा ह्या छोट्याशा टाऊन गावामध्ये आला होता. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ऑशियन
फ्लोड बिटवीन. म्हणजे गाव एक 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 विलेजर म्हणून किंवा गावाकडला माणूस म्हणून तो आलेल्या शहरामध्ये आणि तो ज्या गावातून आला, ह्या दोघांचं अंतर हे एखादा महासागर पार करण्यासारखं होतं किंवा एवढं मोठं अंतर त्याला ते वाटत होतं. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. तो बऱ्यापैकी लोकांच्या म्हणजे माणसाच्या समस्या काय आहेत याच्यावर त्याचा चांगला अभ्यास होता, म्हणजे त्याचं ॲनालिसिस होतं. मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. म्हणजे लग्न म्हणजे माणूस आयुष्यामध्ये कोणते प्रॉब्लेम्स असतात सगळ्यात, लग्नाचं टेन्शन, मनी, पैसा कसा कमवायचा, अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. टँगल्स म्हणजे काय, माणसाच्या आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स किंवा त्यांच्या असलेल्या समस्या, याच्यावर तो जास्त त्याचा अभ्यास होता. लाँग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. लाँग प्रॅक्टिस म्हणजे त्याने आजपर्यंत जेवढं काही त्याने लोकांना सांगितलं किंवा याच्यातून त्याची प्रॅक्टिस होत गेली आणि त्याच्यामुळे त्याची जी काही परसेप्शन आहे, त्याची विचार करण्याची जी पद्धत आहे ती बरोबर त्या लोकांसारखी झाली. विदिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आणि विदिन 5 मिनिट्स म्हणजे एखादा कस्टमर त्याच्यापुढे उभा राहिला की तो 5 मिनिटामध्ये समजून घ्यायचा की नक्की चुकलंय कुठं याचं किंवा याला काय सांगायचं आहे. ही चार्ज 3 पाईज. पाईज म्हणजे पैसे. ही चार्ज 3 पाईज पर क्वेश्चन. आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी तो कस्टमरकडून किंवा ग्राहकाकडून 3 पाईज किंवा पैसे घ्यायचा. नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. आणि तो ॲस्ट्रॉलॉजर तोपर्यंत बोलत नव्हता जोपर्यंत समोरचा आलेला कस्टमर हा 10 मिनिट स्वतःविषयी काही सांगत नाही तोपर्यंत. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस. आणि ते 10 मिनटं बोलून झाल्यानंतर 10 मिनिटात जेवढी काही त्याला माहिती मिळायची तेवढी माहिती त्याला पुरेशी असायची, म्हणजे तेवढी त्याला माहिती पुरवली जायची. प्रोव्हाइडेड हिम इनफ, की ॲस्ट्रॉलॉजर तेवढी माहिती इनफ व्हायची की जेणेकरून तो येणाऱ्या पुढच्या काही 10-12 क्वेश्चन म्हणजे डझन ऑफ आन्सर्स अँड ॲडवाइसेस, 10-12 प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तो सज्ज असायचा. व्हेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम, ज्यावेळेस तो त्या समोरच्या व्यक्तीला सांगायचं बिफोर हिम, गेझिंग ॲट हिज पाम, तो लगेच त्याचा गेझिंग म्हणजे काय, टक लावून बघणे आणि त्याचा हात हातात घेणे समोरच्या कस्टमरचा. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. मेनी वेज म्हणजे काय, तू अनेक प्रकारे कष्ट करतोस पण तुला फुलेस्ट म्हणजे तुला चांगला त्याचा परिणाम किंवा तुला त्याचा फायदा होत नाही. फॉर युअर एफर्ट्स म्हणजे तुझ्या कष्टाचा तुला काहीच उपयोग होत नाही आहे. तू भरपूर काम करतो, भरपूर कष्ट करतो, पण तुला काय भेटत नाही त्याच्यातून. 9 आउट ऑफ 10 म्हणजे 10पैकी 9 जणं वेर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. 10पैकी 9 जणं ह्या गोष्टीला मान्य करतात. म्हणजे आता आपल्याला माहिती, आपण ज्योतिषाकडे गेलो त्याने आपल्या मनासारखं सांगितलं की आपण खुश होतो. म्हणजे 10 लोकांपैकी 9 लोक नक्कीच त्याच्यावर त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. ऑर ही क्वेश्चन, तो परत प्रश्न विचारतो, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली. तुमच्या घरामध्ये कोणी एखादी स्त्री आहे का, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, अशी काय एखादी दूरचे नातेवाईक आहे वगैरे काय, हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, की जी तुमच्याविषयी तिचं चांगलं मत नाही किंवा ती तुमच्याविषयी चांगला विचार करत नाही. आता ही कॉमन थिंग आहे आपल्याला माहिती आहे का आयुष्यामध्ये, नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये अशी काही व्यक्ती असतात, तो पुरुष किंवा स्त्री कोणी असू शकतं, की आपल्याला त्यांचं थोडंसं टेन्शन किंवा ते आपल्याविषयी की आपण त्यांच्याविषयी चांगला विचार करत नाही. हा त्या प्रकारची लिंक पकडून लोकांना काय करतो, स्वतःजवळ अट्रॅक्ट करतो की जेणेकरून ते त्याला थोडेफार पैसे देतील भविष्य सांगितल्यानंतर. ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. आणि तो मुद्दामून त्या कॅरेक्टरचं ॲनालिसिस म्हणजे त्या कॅरेक्टरला त्याचं वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न करायचा मुद्दामून. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. ट्रबल म्हणजे प्रॉब्लेम्स, तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे काही तुमचे समस्या किंवा प्रॉब्लेम्स आहेत हे तुमच्या नेचरमुळे आहेत. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर इज. एवढं शनिबल असताना, म्हणजे शनिदेव तुमच्या पाठीशी असताना किंवा तुम्हाला एवढे का प्रॉब्लेम्स येतात जर तो तिथे आहे तर. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या याच्यामध्ये शनिदेवाला एक वेगळं महत्त्व आहे. यू हॅव ॲन इम्पेटस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर. तुमचं इम्पेटस नेचर आहे. इम्पेटस म्हणजे इम्पल्सिव्ह, म्हणजे थोडे तुम्ही रागीट वाटतात, थोडे अँग्री वाटतात, थोडंसं रफ नेचर आहे तुमचं, रफ एक्सटेरियर आहात तुम्ही थोडेसे. म्हणजे तुम्ही बाहेरून दिसायला एकदम कडक किंवा स्वभावाने थोडे हे दिसतात, पण आतून तुमचं मन फार काय आहे, चांगलं आहे. दिस एंडियर्ड, आता एंडियर्डचा अर्थ बघा, मेड लायकेबल. दिस एंडियर्ड हिम टू देअर हर्ट्स इमिडिएटली. आणि असं बोलल्यानंतर समोरचा जो कस्टमर आहे तो ही गोष्ट लगेच त्याच्या मनाला लागायची, हो बरोबर आहे, मी बाहेरून थोडासा स्वभावाने कडक आहे पण मनातून फार चांगला आहे, आणि त्याच्यातून ते लवकर अट्रॅक्ट व्हायचे. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज फॉरबिडिंग एक्सटेरियर. आणि तो अशाच पद्धतीने समोरच्या लोकांना शांतपणे सांगायचा की जेणेकरून ती लोक त्याच्यावर प्रेम करतील. आणि असं सांगितल्यानंतर समोरचा जो काही कस्टमर आहे तो त्यांच्याकडे ॲस्ट्रॉलॉजरकडे अट्रॅक्ट व्हायचा. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो टू होम. आता या ठिकाणी तुम्हाला अगोदर माहिती आहे की तो जो ग्राउंड नट विकणारा होता, म्हणजे जो भुईमुगा शेंगा किंवा शेंगा विकणारा, जो फ्राईड विकणारा होता, तो या ठिकाणी आता संध्याकाळच्या वेळेस काय करतो की तो संध्याकाळचा ब्ल्यू आउट हिज फ्लेअर, त्याची जी दिवा किंवा ती ज्योत आहे ती तो बंद करतो.
म्हणजे विझवतो. अँड रोज टू गो होम, आणि तो घरी जायला निघतो. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर टू बंडल अप टू. आणि हाच तो सिग्नल असतो किंवा हीच ती म्हणजे त्याने तसं केल्यानंतर यालासुद्धा याचं स्वतःचं सगळं काही सामान वगैरे काय करायचं असतं गोळा करून घरी निघायचे, यासाठी तो एक सिग्नल असतो. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. आणि त्या ठिकाणी त्याने दिवा विझवल्यानंतर या ठिकाणी सर्व ठिकाणी अंधार व्हायचा. मग थोडीशी ग्रीन लाईट त्याच्याकडे त्या ठिकाणी चमकायची, जेणेकरून तो त्याचं सामान वगैरे सगळं उचलून तो काय करायचा त्याच्या बॅगमध्ये भरायचा. ही पिकअप his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. आता ठिकाणी पॅराफॅर्नेलिया म्हणजे काय, ॲक्च्युली आपण लेसनच्या सुरुवातीला बिगिनिंगला बघितलं की तो कोणत्या वस्तू घेऊन यायचा. कावरी शेल्स असतील किंवा एक नोटबुक असेल, ते ऑब्स्क्युअर मिस्टिक असेल, म्हणजे वेगवेगळे त्याच्या वस्तू ज्या होत्या तो आतमध्ये चार्ट वगैरे तो सगळ्या तो गोळा करायला लागायचा. या ठिकाणी लाईन मी परत रिपीट करतो. ही पिकअप हिज कवरी शेल्स अँड पॅराफर्नेलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. तो लगेचच काय करायचं, सगळं काही कावरी शेल्स वगैरे उचलायचा आणि त्याच्या बॅगेमध्ये तो ठेवायचा. वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड, आणि लगेच त्याच्यानंतर लगेच ती ग्रीन लाईट काय व्हायची, ब्लॉटेड म्हणजे ती बंद व्हायची किंवा विझायची. ही लुकअप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आता या ठिकाणी तो जायला निघालेला होता त्या दिवशी, आणि त्या ठिकाणी लगेच ही लुकअप अँड सॉ अ मॅन, आणि त्याच्यासमोर एक माणूस येऊन उभा राहिला. त्याने बघितलं, तो डायरेक्ट समोर येऊन स्टँडिंग बिफोर हिम, समोर येऊन उभा राहिला. ही सेन्स अ पॉसिबल क्लायंट, आणि त्याला असं वाटलं, म्हणजे ॲस्ट्रोलॉजर वाटला की हा आपला कस्टमर आहे किंवा क्लायंट आहे. अँड सेड यू लुक सो केअरवॉर्न, आणि या ठिकाणी ॲस्ट्रोलॉजर त्याला विचारतो की तुम्ही फार काळजीत दिसतात. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन. तुम्ही इथे बसलात, समजा तुम्ही बसलात तर तुमच्यासाठी फार चांगलं होईल. फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी, आणि थोडंसं माझ्याशी बोललात की तुमचं मन थोडंसं शांत होईल किंवा हलकं होईल. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वॅग्युअली, आणि या ठिकाणी दुसरा एक व्यक्ती लगेच त्या ठिकाणी ग्रंबल्ड म्हणजे पुटपुटतो, अँड सम रिप्लाय वॅग्युअल, आणि तो अस्पष्टपणे उच्चारतो आणि बोलतो. द ॲस्ट्रोलॉजर प्रेस हिज इन्व्हिटेशन. ॲस्ट्रोलॉजर त्याला लगेच आमंत्रण देतो. वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाल्म अंडर हिज नोज, आणि ॲस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिषीने त्याला आमंत्रण दिल्यावर तो लगेच त्याचा हात असा पुढे करतो. थ्रस्ट हिज पाल्म अंडर हिज नोज, त्याच्या नाकाजवळून घेऊन जातो. सेईंग यू कॉल युअर सेल्फ अॅन ॲस्ट्रोलॉजर. तू स्वतःला मोठा ॲस्ट्रोलॉजर समजतोस का? द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट चॅलेंज अँड सेड. या ठिकाणी ॲस्ट्रोलॉजर थोडंसं चॅलेंज वाटतं, म्हणजे आव्हानात्मक, म्हणजे हा हिज समथिंग डिफरंट, हा व्यक्ती थोडासा वेगळा असा वाटतो, विचित्र वाटतो. अँड सेड टिल्टिंग द अदर्स पाल्म टुवर्ड्स अ ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. टिल्टिंग म्हणजे ॲक्च्युली काय, की आपला स्वतःचा जो हात आहे थोडासा म्हणजे सरकवून प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाणं, म्हणजे सरकवणं, थोडं स्लिप करणं एका बाजूला. युअर्स इज अ नेचर. तुमचा स्वभाव ना, ओह स्टॉप दॅट. आणि त्या ठिकाणी लगेच तो जो कोणी आलेला कस्टमर आहे तो सांगतो, हे काही मला सांगू नका, थांबवा, हे असं मला फालतू काही सांगू नका. अँड अदर सेड टेल मी समथिंग वर्थ व्हाईल. आणि दुसरं लगेच सांगतो की काय योग्य किंवा महत्त्वाचं असेल ते सांगा. आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. आता पिक्टचा अर्थ काय होतो, इरिटेड. माझा मित्र ऑलरेडी काय झालेला आहे, अनॉइड आहे, रिसेंटेड आहे, तो नाखुश आहे, तो दुःखी आहे, किंवा तो म्हणजे तो रागामध्ये आहे. आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन्स. आणि त्या ठिकाणी ॲस्ट्रोलॉजर त्यांना सांगतो की मी प्रत्येक प्रश्नाला 3 पाईज म्हणजे 3 पैसे घेतो. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि तुम्ही दिलेल्या पैशातून तुम्हाला एक चांगलं उत्तर किंवा चांगलं माहिती मी त्याच्यातून देण्याचा प्रयत्न करतो. ॲट दिस द अदर विड्रू हिज आर्म. लगेच जो दुसरा व्यक्ती असतो तो लगेच त्याच्या खिशातून हात खिशात घालून तो पैसे बाहेर काढतो. टुक आउट अन अन्ना म्हणजे पैसेच. अँड फ्लंग इट आउट टू हिम. आणि ते पैसे त्याच्या अन्ना तो त्याच्यासमोर भिरकावतो की पुढे फेकतो. सेईंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मलाच तुला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर अ ब्लफिंग. जर मी तुला सिद्ध करून दाखवलं की तू एक ब्लफिंग आहे. ब्लफिंग म्हणजे काय, तू एक फसवा आहे, तू डिसिवर आहेस, म्हणजे तू फेक आहेस. यू मस्ट रिटर्न दॅट अन्ना टू मी विथ इंटरेस्ट. तर तुला ते पैसे इंटरेस्टने म्हणजे व्याजासकट मला रिटर्न द्यावे लागतील. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आता या ठिकाणी ॲस्ट्रोलॉजर त्याला म्हणतो की जर मी दिलेली उत्तर जर तुला समाधानकारक वाटली तर तू मला 5 रुपये देशील का? नो. तो समोरचा जो व्यक्ती आहे कस्टमर तो नाही म्हणतो. और विल यू गिव्ह मी 8 अन्नाज. तू मला 8 रुपये देशील का? तर परत तो म्हणजे त्या ठिकाणी तो म्हणतो, दुसरा म्हणतो देशील का, असं. ओके, थँक्यू, विल स्टॉप हिअर.